आणि बुद्धीचा विकृत तरंग वाईट शाखा दुर्बुद्धी. बुद्धीच्या चांगल्या तरंगाच्या मार्गाने माणूस जर गेला, ज्ञानोबारायची भाषा, जैशी दीपकळे का धाकुटी बहु तेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी ही धेकुटी म्हणू नये. बुद्धीची जी चांगली शाखा आहे ना तिला सद्बुद्धी म्हणतात. आणि तिच्या मार्गाने माणूस जर गेला, मार्गाधारे वर्तता, तसं वागला त्या मार्गाने, साधारण माणसाचा अनन्य साधारण माणूस होतो. जसा छोटासा दिवा असतो की नाही, तो पेटवल्यानंतर अंधार संपतो ना, तसं अज्ञान संपतं आणि ज्ञान प्रगट होतो. प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपाः. कशामुळे बुद्धीच्या चांगल्या तरंगामुळे. बर, पण बुद्धीच्या वाईट तरंगाच्या नादाला जर लागलं तर त्याला दुर्बुद्धी म्हणतो आपण. महाराज म्हणतात तो चांगला लहानापासून मोठा झालेला माणूस एका मिनिटात त्याची गच्छंती कशी होते, त्याला लघुत्व कसं येतं हे त्याला सुद्धा कळत नाही. एवढा दुर्बुद्धीचा वाईट परिणाम आहे माणसाच्या जीवनात. तुम्ही बघा आपल्या आजूबाजूला काही माणसांचं खूप चांगलं चाललं असेल, व्यवहार, सामाजिक जीवन, भौतिक जीवन, पारिवारिक जीवन, कौटुंबिक जीवन, पण त्यांच्या बुद्धीला असं काहीतरी वेगळं सुचलं असेल विकृत, की त्या एका घटनेने त्यांच्या सामाजिक, भौतिक, कौटुंबिक, पारिवारिक आणि एकंदरीत सगळ्या जीवन प्रणालीवर असा काही प्रभाव टाकला, संपले असतील ते माणसं. कशामुळं? एक दुर्बुद्धी. नाना पाटेकर म्हणे साला एक मच्छर, ते तसं एक दुर्बुद्धी आपल्या जीवनामध्ये वादळ घेऊन येते महाराज. तुकोबारायला ते वाईट वाटायचं. चांगली चांगली माणसं या दुर्बुद्धीच्या नादाला लागून संपली. चांगल्या चांगल्या माणसांनी या दुर्बुद्धीचा संग धरला आणि त्यांचा ऱ्हास झाला, त्यांचं पतन झालं. तुकोबाराय म्हणले देवा एवढं कर, फक्त तिला आवर घाल. आता मी थोडस मुद्द्यावर येतो. मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला जड जात असेल तर मी पॅटर्न बदलतो, गप्पा सांगतो. नको लय आळे पिळे देऊ नका. असा कोकडा आला, थेप्स आला असं वाटलं की मग मला फवारणी करा वाटते, मग मला नाईला जाणं विनोदाकडे जा वाटतं. मांडी करून बस, सुरबुळ नका करू, इकडे लक्ष दे. मी मगाशी जे वाक्य बोललो ना बाबा, संसारी बाबा, व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलायचं माणसाला, पण बोलल्यानंतर जर गरज पडली, मी बोललेलं बरोबरच आहे, तेवढा अभ्यास पाहिजे माणसाचा. एखाद्यावर आक्षेप घेणं सोपं आहे, पण तो आक्षेप योग्यच आहे हे प्रूव्ह करून देणं, त्याचं सत्यापन करणं हे खूप कठीण आहे. तुम्हाला हा अधिकार आहे, संतोष महाराज नालायक आहे असं म्हणायचं, म्हणजे मी दोन संतोष असल्यामुळे गोंधळ होऊ शकतो. आढावणे महाराज नालायक आहे असं म्हणायचा तुम्हाला अधिकार आहे, पण ते कसे नालायक आहेत हे सिद्ध करून देणं तुमची जबाबदारी आहे. तुकोबाराय बोलले दुर्बुद्धी अशी आहे. दुर्बुद्धीला वाईट वाटलं. काळ्या माणसाला सुद्धा काळं म्हणलेलं बरं वाटत नाही. दुर्बुद्धी वाईटच आहे, पण तिच्याबद्दल तक्रार केल्यामुळं तिला कुठंतरी वाईट वाटलं आणि मग तिनं देवाकडे तक्रार केली. म्हणे तुकाराम महाराज माझ्याबद्दल चुकीचं बोलतात. तुकोबाराय म्हणले मी चुकीचं बोलत नाही. अभ्यासाचे परिणाम आहेत ते सगळे निकष लावून नंतरच वक्तव्य केलेलं आहे. म्हणे मी काय कोणाचं वाईट केलं तुमचं, मी कधी तुमच्या मार्गात आले का? तुकोबाराय म्हणले येऊ शकत नाही. हरिभक्ताच्या घरी येण्या एवढी मजल तुझी नाही, तेवढी हिंमत नाही, आणि आम्हीच तुला इकडे येण्यासारखं काही ठेवत नाही, त्यामुळे तू येऊ शकत नाही. मन हे राम झाली, मन हे राम झाली. राममय जीवन असल्यावर तू काय येणारच का आमच्या घरी? नाही येऊ शकत. बर, मग मी कुणाचं वाईट केलं महाराज, तुम्ही माझ्याबद्दल देवाकडे तक्रार करता? म्हणे तुकाराम महाराज म्हणे यादी खूप मोठी आहे, तेवढं सांगायला गेल्यावर वेळ पुरणार नाही, एकच नाव सांगतो त्याच्यात सगळं येईल. सांगा म्हणे महाराज, कोणाला संपवलं बरं मी? कोण चांगला माणूस संपवला? म्हणे मी. म्हणे पहा त्या रावणा कैसे झाले. लंकेचा अधिपती राजा रावण, काय नव्हतं ग म्हणे त्याच्याकडं? त्रिभुवनाचं साम्राज्य त्याच्या पायी लोटांगण घालत होतं, नद्या पाणी भरत होत्या, अग्नी स्वयंपाक करत होता म्हणे, वारा झाडून काढायला होता, सोन्याची नगरी होती, वेदाला काना मात्रा विलंठी देणे एवढी ताकद त्याच्याकडे होती, सगळ्या शास्त्राचा प्रचंड व्यासंगी असा तो होता, प्रचंड बुद्धिमत्तेनं परिपूर्ण आणि अभ्यासू, आणि ब्रह्मदेवाच्या पवित्र कुळामध्ये जन्माला आलेला होता. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी जर त्याच्याकडे असतील तर तू दुर्बुद्धीच्या रूपाने त्याच्या जीवनात जर शिरली नसती तर तू संपला नसता ग. रावण संपायला तू जबाबदार आहे म्हणे. खरंय ना महाराज? एवढा मोठा समृद्ध सर्व सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असलेला रावण दुर्बुद्धीमुळे तर संपला. काय दुर्बुद्धी सुचली त्याला? बोला बरं पटकन, पटकन बोला, मला पुढे जायचंय. पुढे म्हणजे कीर्तनात, तसं पण जायचंय, उद्या रायगड जिल्ह्यात आहे. बोला पटकन, काय दुर्बुद्धी सुचली?
सीतामाईला उचलून नेलं. बहुधा आपण सगळ्या अंगाने अभ्यास न केल्यामुळे किंवा न वाचल्यामुळे किंवा न ऐकल्यामुळे अशी गफलत सगळ्यांचीच होते, माझी झाली होती. पण मी माझ्या गुरुजींच्या मुखातून ऐकलं. मला म्हणले जरा संतोष, याच्यावर थोडासा अभ्यास कर, काही गोष्टी याच्यातून वेगळ्या बाहेर पडण्यासारखे. माझं मत मी मांडतोय, माझ्या गुरुजींचं मत मी मांडतोय, जे चांगलं सांगितलं ते. तुमच्या बुद्धीला पटलं तर हो म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. आपण खटला लढवत राहू जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत. तुमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, थोड्या वेळापुरतं आपण गृहीत धरू, की सीतामाई उचलून नेणं ही रावणाला सुचलेली दुर्बुद्धी आहे. बरोबर? तुमचं असं म्हणणं आहे, बरोबर आहे ना? तुमच्या मतावर ठाम राहा, कोणती एक बाजू धरा. माझ्या पार्टीत या, नाही तर तुम्ही तुमची पार्टी सांभाळा. तुमचं काय म्हणणं आहे? सीतामाई उचलून नेणं ही रावणाला सुचलेली दुर्बुद्धी, तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे नाही? मग काय तरी उत्तर भेटत नाही ना. तुम्ही चोरून आणली म्हणता, माझं म्हणणं आहे चोरूनच नेली नाही. वा, मग अर्ध पाकिट महाराजाला देऊ आपण. हुशार माणूस ऐका, हे माझ्या पार्टीत, बाकी तुम्ही सगळे एका बाजूला. मला गरज पडली लागेल ना सहकारी वकील. बरं ऐका, मग खूप गोड आहे ते. असं झालंय, तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की सीतामाई रावणानं उचलून नेली आणि रावणानं सीतामाई उचलून नेणं ही रावणाला सुचलेली दुर्बुद्धी आहे. माझं असं म्हणणं आहे, सीता रावणाने उचलून नेलेली नाही. बर, तुमचं जर म्हणणं असेल नेली, तरी त्यात काही वावगं वाटण्यासारखं नाही का? पहिला मुद्दा असा आहे, का वावगं वाटण्यासारखं नाही? अर्धवट ऐकायची सवय असली की गोंधळ होतो, याच्यामुळे मी युट्यूब लावू देत नाही. उद्या जर एवढंच उचललं, सीता उचलून नेणं, रावणानं उचलून नेली, आणि त्यात काही वावगं नाही, वाफतीच व्हायचं पुन्हा. का वावगं नाही ते पूर्ण ऐका. विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करत असताना मारीच आणि सुबाहू दोघ जण यज्ञ विध्वंस करायला आले. देवानं सुबाहूला जागेवर मारलं, मारीचाला बिगर टोकाचा बाण मारला. लक्ष्मणानं विचारलं, म्हणे हा कोणता न्याय? एकाला जागेवर मारून टाकलं, दुसऱ्याला धक्का दिला. देव म्हणले ये काम की चीज है. म्हणजे याला जर संपून टाकला तर पुढे हरिण बनून कोण येईल? आणि हा जर हरिण बनून आला नाही तर सीतेला मोह कसा होईल? सीतेला जर मोह झाला नाही तर तू आणि मी दूर कसं जाऊ? आणि आपण दोघं जर दूर गेलो नाही तर रावणाला सीता कशी उचलून नेता येईल? रावणानं सीता उचलून न्यावी याच्या करता याचं जिवंत राहणं गरजेचं आहे. म्हणजे देवानंच योजना तयार करून ठेवली की रावणानं सीता उचलून नेली पाहिजे. मग देवानं जर योजना तयार करून ठेवली असेल तर देवाच्या इच्छेचं पालन रावणाने केलेलं आहे. त्यात वावगं वाटण्यासारखं शास्त्राच्या दृष्टिकोनातून काही नाही. पण तरी जर आपल्याला वावगं वाटत असेल तर पुढचा प्रश्न माझा असा आहे, माझं म्हणणं आहे की रावणानं सीता नेली नाही, कशी नेली नाही त्याचा पुरावा घ्या. उद्या सीतेचं हरण होणार आहे आणि आज राम प्रभू आणि सीतामाईचा संवाद झाला. म्हणले जानकी, उद्या रावण येणार आहे, तुम्हाला उचलून नेणार आहे. आपण जी लीला करणार आहे त्याचा महत्वाचा पार्ट उद्या तुम्हाला भूमिकेमध्ये राहायचं आणि ती बजवायची भूमिका. सीतामाई म्हणलं जमणार नाही. पण का जमणार नाही? रावणाने माझ्या अंगाला हात लावल्यावर ते वाचतच नसते म्हणे, त्याचा भुगा होतो. भगवती म्हणतेत म्हणे मला, माझ्या पदराला हात घालणारे वाचले नाही म्हणे, इतिहास तपासून पहा. मागचाही पहा आणि पुढचाही पहा. रावणाने तुळजाभवानी खंडित करण्याचा प्रयत्न केला होता, अफजल खानाने, क्षमा करा, अफजल्याने. अफजल्या वाचला. दुर्योधनाने तेच केलं. कंसाने केस उडले देवकीचे, तेच केलं. स्त्री शक्तीचा अवमान करण्याचा प्रयत्न केला की तो वाचत नसतो. सीतामाई म्हणले माझ्या अंगाला हात लावल्यावर ते तर जाग्यावर मरल. रामप्रभू म्हणले आपलं काम अडकल. सीतामाई म्हणले आपलं काम बी झालं पाहिजे, तो मेला बी नाही पाहिजे जागेवर, असं काहीतरी तुम्ही मला सांगा. देवाने सांगितलं म्हणे, जानकी तुम पावक मह करहु निवास. याला एक पर्याय म्हणे, तू तुझं मूळ स्वरूप जे आहे ते अग्नीच्या स्वाधीन कर. कशाच्या? अग्नीचे. तुझं मूळ स्वरूप अग्नीचं स्वाधीन कर म्हणे, आणि तुझी प्रतिछाया सावली इथं ठेव. उद्या जेव्हा रावण येईल तेव्हा त्याला इथे सालंकृत सीता दिसेल, त्याला असं वाटेल हीच सीता आहे, तो तुझ्या सावलीला उचलून नेईल. जगाच्या दृष्टिकोनातून रावणानं सीता नेली असं होईल, पण मूळ सीता अग्नीकडे असेल. आणि मग मी तेवढं कारण धरून माझी पत्नी का उचलून नेईल म्हणून त्याच्यावर चाल करून जाईल, त्याला संपून टाकील, मारून टाकील. आणि त्याला संपवल्यानंतर जेव्हा तुझी मुक्तता केल्या जाईल तेव्हा अशोक वाटिकेतून तुझी सावली येत असताना, तुझी सावली जेव्हा माझ्या पुढे उभी असेल तेव्हा मी पुन्हा दुसरी लीला करेल. मी म्हणेल जानकी
आम्ही तुम्हाला स्वीकारणार नाही, आम्हाला अग्निपरीक्षा पाहिजे तुमची. अग्निपरीक्षा हे निमित्त असेल. ती अग्निपरीक्षा घेत असताना सावली असलेली सीता अग्नीमध्ये जाईल आणि बऱ्याच दिवसापासून अग्नीमध्ये असलेली सीता ही बाहेर येईल, सावली मध्ये जाईल, अग्नीतली ओरिजिनल सीता बाहेर येईल. ही लीला आपल्याला करायची आहे. आपल्या सगळ्यांच्या मते रामायणाचा जो भाव आहे किंवा जो भाग आहे तो जर असाच असेल तर सीता उचलून नेणं ही रावणाला सुचलेली दुर्बुद्धी म्हणता येत नाही. पण रावण हा दुर्बुद्धीमुळेच मेलेला आहे. म्हणजे अजूनही आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही. अशी कोणती दुर्बुद्धी होती? एका मिनिटात त्याचं उत्तर देतो. उत्तरार्धात प्रवेश कर. सीता शुद्धी केल्यानंतर रामप्रभूंनी वानरांच्या करवी समुद्रावर पूल बांधला आणि तो पूल बांधल्याच्या नंतर शुक आणि सारण नावाचे गुप्तहेर खात्याचे 2 मंत्री रावणाला मध्यरात्रीला जाऊन निरोप देते झाले. म्हणे महाराज सावध व्हायची गरज आहे म्हणे. का तारी आयशे दड उदकावरी दगड. दगड पाण्यावर तरतेत का म्हणे महाराज कधी? म्हणे नाही तर तरले म्हणे. दगड पाण्यावर तरले. बर तुम्ही काहीतरी बघा म्हणे आणि तात्काळ निर्णय घ्या. मग उठवा म्हणे सगळ्या मंत्र्यांना. 3 वाजता मिटिंग लावली रावणाने. सगळ्यांनाच 3 वाजेची मिटिंग कशी आवडेल? झोपेल होते काही काही. आले जांभळ्या देत, फ्रेश होऊन ब्रश करून बसले. एक जण उभा सभा तो आज की सभा का प्रयोजन ध्यान से सुनिए. बनवासी राम बंदर और भालू की सहायता से समुद्र पर पुलिया बना रहा है. उसी के तत्वावधान में रोक लगाने के लिए यह सभा बुलाई गई है. अपना अपना मत प्रदर्शित करे असं सभेमध्ये सांगितलं. वनवासी राम म्हणे वानराच्या आणि भालूच्या अस्वलाच्या मदतीनं पूल बांधतोय म्हणे समुद्रावर. असं म्हणल्याबरोबर एक जण उभं राहिलं. वान नेराय का? मला वाटलं काय झालं गणू, काय आलं उठिल्यावर मग वान नेरा येतं. दुसरं म्हणजे शहाणपणा करतो का गाद्या? वाननेर काय करू राहिलं? एकच वाननेर आलं तर पेटून गेले सगळी लंका. अशी पेटवली म्हणे गाद्या. माझ्या चौकटीवर जर पाणी पडलं तर अजून धुपट निघत. वाननेर काय करतो रे? जे काय कमी ताकदवर आहे. एकच आलत तर एवढा ताण देऊन गेलं. लय मोठे आहेत म्हणे ते. दुसरं म्हणे त्याच्यात काय ताकद होती आपली लंका पेटायची, पण आपले धड नाही ना. बरोबर आहे ना. म्हणून बऱ्याच लोकांना गाडीवर लिहावं लागतं आपलेच गद्दार वतन ती. आपले धड नाही म्हणे. काय कोण? अरे हे बिभीषण. कधी कधी लोक तुमच्या दबदब्यामुळे तुमच्या विरोधात जात नाही, पण एकदा संधी सापडली की लोक हात सोडत नाही. त्या सगळ्याला संधी सापडली होती. हे बिभीषण म्हणे, बिभीषण हे धड नाही ना म्हणे. याने काय केलं म्हणे? आपण तर त्याला मारून टाकीत होतो. हेच म्हणलं म्हणे मारू नका. बिभीषण म्हणे ह्या पा शांगा झोडू नका. मी मारू नका म्हणलो होतो म्हणे. शेपूट पेटवा सांगितलं होतं कर तुम्हाला. त्याच्यात एक जण आढाऊ होतं. आढाऊ म्हणजे आड नावाचं नाही, स्वभावाचं. मी आढाव नाही, आढाऊ नाही. एक आढाऊ होतं. ते म्हणे पेटवायचं नाही म्हणलं होतं. आम्ही पेटवलं म्हणे आम्ही. पण मग तरी बी आमची एक अडचण आहे ना म्हणे. काय? आम्ही शेपूट पेटवली हे आम्हाला मान्य, पण त्यांनी सगळी लंका पेटवली. तोच घर कस काय सोडलं पहिलं सांग. तुझं घर कस काय सोडलं पहिलं सांग. असं पॉइंट होता ना हा. असं म्हणल्याबरोबर सगळं हा बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. तू याचं घर जाळलं नाही, बरोबर आहे. रावणानं असं पाहिलं. बिभीषण महाराज कूल डाऊन, कीप सायलेंट, शांत व्हा म्हणे. डोक्यावर बर्फ ठेवा. नाही जाळलं माझं घर, त्याला कारण आहे. एक जण म्हणे तुम्ही काय कारण सांगता? मी सांगतो. होय म्हणे मोकळा. होय काय म्हणणे तो? होय म्हणे ते वानर दोनदा म्हणायचं म्हणे जय श्रीराम म्हणायचं म्हणे. त्याच्या मालकाचं नाव राम आहे म्हणे. आणि तुझं घर जाळलं नाही बिभीषणा. तुझ्या घरावर तू राम लिहिलेलं आहे म्हणे. राम प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची,
प्रतापे सबळ नामाची. असं लय वरडता येते मला, पण म्हणलं बरे असं वरडच म्हणलं आपल्याकडे सगळं मटेरियल आहे आपल्याकडे, पण कशात बी टाका. पावशे बाबाला माहितीये अग्नीला सुद्धा शीतळ करण्याची ताकद नामामध्ये. पण यांनी राम लिहिलं म्हणे म्हणून याचं घर जाळलं नाही. पॉइंट सापडला ना. रावण विभीषण महाराज ऐका म्हणे, माझं ऐका पण काय रे, मी राम नाही लिहिलेलं म्हणे. मग त्या बिभीषणाने रामच लिहिलं होतं, पण राम मध्ये म मध्ये 1 इंचाचं अंतर सोडलं होतं. म्हणे महाराज मी राम नाही लिहिलं. मग काय लिहिलं? तुमचं नाव रावण, तुम्ही माझे आदर्श. वहिनीचं नाव मंदोदरी, वहिनी माझ्या जीव की प्राण, मला आई सारखी. तुमचं नाव सुरू होतं म्हणे रा पासून, वहिनीचं सुरू होतं म्हणे म पासून. मी लिहिलेलं आहे म्हणे रावण म मंदोदरी. मी रावण मंदोदरी असं लिहिलं. हे वानर येऊन गेल्यापासून तुमचे सेनापती धास्तावलेत म्हणे, त्याला काही दिसलं की रामच वाचत येत म्हणे. तुमचं नाव लिहिलं, वहिनीचं नाव लिहिलं. माणूस स्तुतिप्रिय असतो. रावण फुल्लन महाराज ए बघा रे म्हणे, माकडा नो पगार मै खाता म्हणे. तुमच्या घरात आहे का रे? ए तुमच्या घरात आहे का नाव मा भाऊ बिभीषण? रावणानं बिभीषणाकडे पाहिलं आणि रावण म्हणले बिभीषणा. रावण म्हणले बिभीषणा. बिभीषण म्हणला काय वा दादा बोललेल्या बिभीषणा अरे वा, फवारणी केली फवारणी. थ्रिप चालतं जरा पिकावर. मला हे लई येतं, खूप आवडतं मला. विश्राम बाबा नावाचे संत झालेत. फुलंब्री तालुक्यामध्ये गेवराई नावाचं गाव आहे, पायगा. आमच्याकडं भोकरदन तालुक्यात नळणी नावाचं गाव आहे, काळूबाबा नावाचे संत. त्यांच्या रचना आहेत. काय लिहिलंय महाराज, एक एक शब्द मोत्यासारखा आहे आणि शिकवणार आहे. अरे राम विजय रे ग्रंथ ऐका चित्त देऊन. अरे इंद्रजित मारला म्हणे राव लक्ष्मणान. रे राम हरे राम हरे जीजी, अरे रे रामा जीजी. हे मोघाम नाही बरं, याचा अर्थ खूप गोड असतो. नाज बीज एक अवचित पाहिलं राव झाड. झाडाच्या पायथ्याला एक वड, वडाच्या पायथ्याला मड, मडाच्या पायथ्याला घोड, घोड करत पृथ्वीची दौड. ते घोड कसं असेल तरी सांगा. अरे पंचामध्ये गोष्ट मांडली एक प्रसंगा. रे रामा रे रामा रे रामा. ऐकलं ना तुम्ही? त्याचा अर्थ आहे का किती गोड आहे. नाच बीज एक अवचित पाहिलं राव झाड. झाडाच्या पायथ्याला वड, मुळ्या. या झाडाचा पायथा उलटा आहे. डोकं म्हणजे झाडाचा पायथा आहे. सगळं सिस्टम इटून ऑपरेट होत. डोकं खराब झाल्यावर माणूस काहीच कामाचं राहत नाही. यांगड्यावानी करायला लागतं, तो डोकं खराब झालं रे, सिस्टम खराब. झाडाचा पायथा डोकं, डोक्याच्या पायथ्याला मड. मड म्हणजे जे इंद्रिय सुप्त अवस्थेत गेले ते मड, मेले ते. त्याच्या पायथ्याला घोड, मन, मन नावाचं घोड इथं राहत. ते घोड करत पृथ्वीची दौड. मन नावाच्या घोड्याला फिरायला तिकीट लागत नाही, कुठेही हिंडून येत. ते घोड कसं असेल तरी सांगा. मेंदूच्या डॉक्टरला जाऊन विचारा, तुम्ही लय ऑपरेशन केले म्हणा, मन दिसलं तुम्हाला कसं आहे सांगा बरं. सापडत. ते घोड कसं असेल तरी सांगा. पंचामध्ये गोष्ट मांडली. पंच किती तत्वाचं बनलं. एक प्रसंग. आत्मा किती आहे असं आहे. एकच सांगितलं. असे लय. मला देवीची बी येते, देवीची बी येते. हा एक उद्या मी अरे काय करावं तुम्हाला. सगळंच एका पाकिटात नसते सांगत. हळूहळू ढाळे ढाळे एका पाकिटात काय काय कळे.
आई गांबाबाई तुला सोन्याचा गजुबा, आई गांबाबाई तुला. उद्या आहे ना रामानंद दादा, उद्या वातावरण उद्या आहे का तुम्ही? मी नंतर सांगेन तुम्हाला पुढच्या वेळेस. तुम्हाला पुन्हा यायची इच्छा आहे का? सर्वानंद बाबांना आदेश दिल्यामुळे शहाणपणाच करता आला नाही. माझ्या गावात महर्षी वाल्मिकांची जयंती साजरी केली आज. कमीत कमी 2-2.5 हजार पोर आहेत तरुण. तुम्ही इंस्टाग्रामला गेल्यावर रील सापडल थोड्या वेळानं. त्यांचा आग्रह होता कीर्तन कॅन्सल करा, गावात थांबवत लागतो. पत्रिकेत मोठा फोटो लावलाय माझा गावातला असल्यामुळे. खूप प्रेम करतात माझ्यावरती सगळे. कीर्तन कॅन्सल करा म्हणून. मी बाबाने दिलेलं कीर्तन हे टाळता येत नाही. सर्वानंद बाबा बोलले आमच्यासाठी देव बोलले, गणेशानंद बाबा बोलले आमच्यासाठी मायबाप बोलले. हे महात्मे असे आहेत महाराज, हे जीवापाड लेकरासारखं पुत्रवत प्रेम करतात. संन्यासाचा संसार सगळं जग असते, पण त्या संन्यासाच्या जगातल्या संसारातले आम्ही काही विशेष माणसं, त्याच्यावर आमचं विशेष प्रेम. आणि त्यामुळे शब्द नाही टाळते. विचारा तुम्ही सर्वानंद बाबांना. लिहून घे म्हणलं की लिहावंच लागतं, शहाणपणा नाही करता येत. विठ्ठल विठ्ठल. रावण म्हणला विभीषण म्हणला दादा आता मी काय केलं पाहिजे सांग म्हणे. तू खरा माणूस आहे म्हणे माझा. अरे हे सगळे शहाणे माझी पगार घेतात, काम चुकारपणा करतात. तू रावण मंदोदरी लिहिलं, वा 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 काय प्रेम आहे तुझं माझ्यावर. सांग म्हणे या क्षणाला मी काय करू. म्हणे दादा खरं सांगतो, धनदारा पुत्रजन बंधू सोय रे भीषुण, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघाया देवासी. सगळं सोडा म्हणे देव जोडा. हे बायका पोर संपत्ती हे तो संपत्तीचे वारे. साजोगारे जाईल पुत्रबंधू कांता संपत्तीचे, पुत्रबंधू कांता संपत्तीचे, संपत्तीचे. बहन कहे मेरो सुंदर भैया, पत्नी कहे मेरो सुंदर सैया, कब तक जब तक जेब में हो रुपया, जब जेब में ना हो रुपया तब कोई किसी का नहीं भैया, कोई किसी का नहीं सैया. जीवन तो भैया एक रेल है, कभी पैसेंजर तो कभी मेल है. अच्छे कर्मों की टिकट कटा लेना, पूछे तो टीटी दिखला देना, बिना टिकट तो सीधी जेल है, कभी पैसेंजर तो कभी मेल है. मी तो संपत्तीचे वारे साचो का रे जाईल. सगळं सोडा म्हणेन देव जोडा. महाराज रावणाला तो शब्द काही पचला नाही. विभीषण जो माझा शत्रू आहे त्याच्या पाया पडायला लावतोस मला. लात मारली महाराज बिभीषणाच्या छातीवर. आता पॉइंट बी नोटेड, अधोरेखित करा वाक्याला. तुकोबरायच्या दृष्टिकोनातून रावणानं बिभीषणाच्या छातीवर मारलेली लात म्हणजे रावणाला रावणाच्या जीवनात सुचलेली सगळ्यात मोठी दुर्बुद्धी. प्रमाण रामचरितमानस. साधू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल के हानी. साधूचा केलेला अपमान समूळ विनाशाचं कारण म्हणत असतो. देवाचा अपमान केला तर देव ऐकून घेतो, साधूचा अपमान केल्यावर देवाला सुद्धा सहन होत नाही. सहा तर त्या गोविंदा नाही त्याचे. म्हणून ज्याला बुडायचं असेल त्यांना साधूला डोकं लावायचं. साधूच्या नादी लागला की देव खळडून खोटा उपटितो. काही ठूत नाही, काही ठूत नाही खोट्यावर महाराज. देवाचं गणित आहे. म्हणून बिभीषणाला जी लात मारली ना रावणानं, ही बिभीषणाच्या जीवनात सुचलेली दुर्बुद्धी आहे. आणि त्याच्यामुळे तो संपला. म्हणे अशी दुर्बुद्धी देवा मी हरिभक्ताच्या साधकाच्या वैष्णवाच्या जीवनामध्ये कधी उत्पन्न होऊ देऊ नको. एवढीच एक इच्छा आहे. कारण रावणासारखा विद्वत प्रचूर गेला या कारणामुळे. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुभजो नारायणा, त्याच्या बदल्यात हवं तर आता मजाई शेकरी तुझे पायी चित्ती धरी. का वाटतं म्हणे तुकाराम महाराज म्हणे उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जाओ. हा उत्पन्न झालेला भाव आहे. बघा भाव उत्पन्न होणं ही आपल्या मनाची व्यक्तिगत इच्छा आहे, पण उत्पन्न झालेला भाव सिद्धीला नेणं हे देवाच्या हातात आहे. आज 2 पर्व काळ आहेत. मला अजून याचा विस्तार करता आला असता, पण या पर्व काळाकरता वेळ राखीव ठेवला. एवढं बोलतो. लाईट आली असेल तर चेंज करायचं का बाबा तुम्हाला? करा. हा ओके. 2 पर्व काळ आहेत. तुम्ही
इच्छा करणं तुमचं व्यक्तिगत मत आहे, पण केलेली इच्छा पूर्णत्वाकडे नेणं देवाच्या हातात. मीराबाई आणि महर्षी वाल्मिकी जयंती आणि मीराबाई जयंती असे 2 पर्व. बाबा जर विषय झाला नसेल दुपारी तर मीराबाई झाला का सांगू ना? ओके, तुमची परवानगी आहे. कसं आहे बघा, जो विषय झालेला आहे किंवा जी कथा चालू आहे शक्य होईल तिथपर्यंत वक्त्यांनी त्याच्यावर बोलू नये, आणि बोलायची गरज पडली तरी मग त्याच्यात ते असं येतं महाराजांनी तुम्हाला सांगितलं असं. अरे ऐकय, भागवत काय एवढं लहान आहे का महाराजांकडून सगळं सांगून होत? कोणी आलं तर भागवत 7 दिवसात सगळं सांगून होत? कोणी येऊ द्या, कुठंतरी काहीतरी राहूनच जातं. असं उकरायचं नाही, मध्ये खाजून वावधन नाही आणायचं. सवय असतात काही काही लोकांना. बाबा तुमची परवानगी. ऐका, मीराबाई देवाचं मनसुखा नावाचा एक भक्त आहे, सवंगडी आहे, देवाच्या बरोबर खेळतो. खूप गोड आहे, तुम्ही नाही ऐकलेली कथा आहे. इच्छा व्यक्त करणं हा तुमचा अधिकार आहे, पण व्यक्त केलेल्या इच्छेला पूर्णत्वाकडे नेणं देवाच्या हातात. त्याला किती वेळ लागेल हे सांगता येईल? बोलू ना, वाचताय का काही तिकडे? बाबा त्याला सरळ करा. मला जरा गरमी होती त्याच्यामुळे मी माझा फॅन माझ्या सोबतच आणतो. कसं कुणाला म्हणायचं बघ फॅन द्या हे द्या, आपलं आपलं घेऊन फिरायचं संगत आणलं. ऐका, आता अडचण नाही. मनसुखा नावाचा देवाचा सखा होता, आणि एक दिवस ते 2 जण आणि अनेक काही सवंगडी असे खेळत होते. खेळता खेळता मनसुखा अचानक खेळ सोडून जायला नाही. भगवान कन्हैया ने मनसुखा से पूछा कि भैया मनसुखा कहाँ जा रहे हो? अरे बोले कन्हैया हम जा रहे ससुराल. हिंदी कळते ना तुम्हाला? तुमची इच्छा असेल तर बोलतो मी. तशी हिंदी बरी आहे ना माझी? मारबीर खात नाही, काळजी नका करू. नहीं तो हिंदी कसं आहे, अभी मैं अंबड़ में जाके आता मेरी साइकिल तेरी वटे पे राव दे. 2-3 भैंसा लेने के 4 एक कड़वे के भाव बहुत बढ़ गई. भाई कहा कि हम ससुराल जा रहे हैं. भगवान ने पूछा कि मनसुखा पहले ये तो बताइए ससुराल क्या होता है? अरे बोले कन्हैया तुझे पतो ना है ससुराल क्या होता है? बोले ना है, पतो ना है मुझे. बोले ससुराल का मतलब होता है पत्नी का मायका. ससुरालचा अर्थ होतो म्हणे बायकोचं माहेर. आणि मी चाललो म्हणे माझ्या बायकोच्या माहेरी. कशाला म्हणे? माझ्या बायकोला आणायला. कृष्णाने विचारलं जे पत्नी का होतीये भैया? लहान होतं ते म्हणे ते तू बायकोला आणायला चाल. बायको काय राहते म्हणे? बायको कशाला म्हणते? अरे वो होती है बोले जो ब्याह के बाद आती है ना, जिसे ब्याह किया जाता है ना, वो पत्नी होती है. बोले कन्हैया आता हे उल्ट सुलट विचार है, बता ना मनसुखा ये पत्नी का होती है? चिडलं में जा बोले तुझे मैया से जाके पूछ ले, जसोदा मैया से, वो बताएगी तुझे. जाय म्हणे यशोदेला जाऊन विचार. ते वक्ते बाबांना कोणीतरी प्रश्न विचारला एकदा. म्हणे बाबा एवढं तुम्ही रूप पाहता लोचणी सुख झाले हो 6 जणी असं म्हणता म्हणे. आता मूळ तो 6 जणी शब्द आहे. 6 जणी म्हणजे मैत्रीण. तुम्ही म्हणता म्हणे 6 जणी. या 6 जणी कोण आहे म्हणे बाबा? वक्ते बाबाला म्हणे. वक्ते बाबा म्हणे एक मपली माय एक तुपली माय. बाबा या 2च झाल्या, बाकीच्या 4 जणी कोण आहे? तो या मायला जाऊन विचार. बाबांची स्टाईल होती बोलायची. मग हे म्हणे पत्नी काय असते म्हणे पत्नी? बोले मैया से जाके पूछ. गेलो यशोदेकडे. यशोदेला म्हणलं आई बायको काय असते? अरे म्हणे लग्न केल्यानंतर येत असते ती. असं कधी येत असते? मोठं झाल्यावर येत असते. मला ते ना आणून. अरे म्हणे तू लहान आहे ना अजून, मोठं झाल्यावर येईल ना. नाही म्हणे मला आताच बायको करायची. अरे म्हणे असं नाही का नाही, थोडा मोठा हो, उपवर झाला की तुझं लग्न करू मग तुला बायको. ए मैया मोरो ब्याह अभी करवा दे, नाही तो मनसुखा की पत्नी मेरी है जाएगी. आताच्या आता माझं लग्न करून दे म्हणे, नाही तर मनसुखाची बायको मी होऊन जाईल. यशोदेनं समजूत घातली. मनसुखा सासूरवाडीला गेला. सासूरवाडीत पाहुणचार झाला. पोरगी वाटी लावायची. मनसुखाच्या बायकोचं नाव होतं माधवी. काय नाव होतं? माधवी. नाव ध्यानात ठेवा. पोरगी वाटी लावायची. माय म्हणाली माधवी पहिली येती जाती तुझी. 2 दिवस गेली परत आली पुन्हा चालली. एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐक. इकडे कोणी आहे का माधवी? नाही ना. तुम्ही माग पाहून हसू राहिला म्हणून म्हणतो.
माझं बारीक लक्ष असतं. म्हणे माधवी, ब्रजमंडलात वृंदावनात गेल्यानंतर सगळ्यांच्या पुढं जाय, पण तिथं कृष्ण नावाचा नटखट पोरगा आहे, त्याला तोंड दाखवू नको. त्याला जर तोंड दाखवलं तर तुझं काही खरं नाही. माधवीच्या डोक्यात पक्क भरवलं आईनं भरवलेल्या गोष्टी पोरी पक्क्या ऐकतात. निम्या पोरीच्या संसाराचं वाटोळ आईनच केलं. 2-2 तास फोनवर बोलते. हॅलो, काय करलीस ग? काय नाही, स्वयंपाक झाला आता भांडे घास. बरं काय बाकी का अजून? बरंच काम बाकी आहे बाई, मलाच करावं लागत. हा ना माय. आणि भोगल्या कुठे बसलाय ग तो सासू? तिला का रोग आला ग? तिला करायला लावत जाय ना काम. फोनवर इकडे माझं वाक्य नीट आहे का? जी आई लेकीच्या संसारात प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करते तिच्या लेकीचा संसार तडीला जात नाही. ही न करू ही तुम्ही उचकेले बऱ्याच पोरीचे संसार. काय 3-3 तास बोलायची गरज आहे का? महाराज यमुनोत्तरून निघते, बाबाजींना माहितीये, उत्तराखंड मधून. पांढरी शुभ्र यमुना वृंदावनात येईपर्यंत. आणि वृंदावनात आली की यमुना काळी होते. का होते माहितीये? तिच्या पात्रातून भगवान कृष्ण जेव्हा जायला निघाले ना, आणि तिचं पाणी जेव्हा वाढलं ना, ते पाणी वर आल्यावर तिनं असं डोकून पाहिलं. यमुना कोण आहे? तिचं नाव आहे कालिंदी. देवाच्या ज्या 16,108 पैकी 8 पटराणी आहेत ना, त्या 8 पटराणीतली 1 पटराणी आहे कालिंदी. ही यमुना यमाची बहीण आहे, सूर्याची पोरगी आहे. तिनं पाहिलं मी देवाची पटराणी आहे, हा माझा मालक आहे. तिनं असं डोकावून पाहिलं टोपलीमध्ये, तर देवाचा रंग काळा होता. ती म्हणे मी पांढरी फटकन, मानावरा काळा, बजेट बसणार नाही. काळ्याला गोरं करता येत, पण गोऱ्याला काळं होता. ती म्हणे याला बदलवता येणं शक्य नाही, पण मला बदलता. म्हणून यमुना गोरी होती, नवऱ्याकरता काळी झाली. लग्न लागल्यानंतर ज्या मुलीला आपल्या सासर सारखं होता येतं, तिचा संसार कधी बुडत नसतो. काही स्वभाव लग्न झाल्यानंतर मालकाचे नवऱ्याचे जरा कडक असतात ना, बाया म्हणतात बाया याचा स्वभावच बदला. मी बदलीनच नाही याचा स्वभाव, फार कधी दिन तुलते. असं नाही करायचं, यमुनेची भूमिका घ्यायची. महाराज मी तुळजापूरच्या देवीच्या मंदिरात काय बाया जप करताना पाहिलं पटांगणात. आमचे महाराज मित्र म्हणले काय समस्या असन बा, एवढ्या शिगेला लावून जप करताय मोठ्या मोठ्यानं. मी म्हणलं यायची समस्या एकच असन, बाप्याच बाप पहिला नाचला होता आणि आता काच झाला पहिल्या वंडी राहिला. मी महाराजांना म्हणलं तुम्ही जाऊन विचारा या 10 बायांना. 10 पैकी 9 बायांचं उत्तर एकच, कशा करता जप करता? बाई लग्नाच्या अगोदर असे बोलायचे, लग्न झाल्यापासून पहिल्या वंडी राहील बया. त्याच्याकरता देवील साखर पहिल्या वंडी राहील म्हणजे. आणि लग्नाच्या अगोदर तो घालेल लोटांगण मोकळं पटांगण होता, जबाबदाऱ्या नव्हत्या त्याला. लग्न लागल्यावर जबाबदारी आल्या, 2 पैसे आले पाहिजे, कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. मग आता पहिल्यांदा तू मोकळा वेळ द्यायचा, 3-3 तास बोलायचा तुझ्याशी साखरपुडा झाल्यावर फोनवर. साखरपुडा शब्द घातला, बिना साखरपुड्याचे पण बरेच आहेत. आमच्याकडे एका नवरदेवाचं लग्न जुळलं आणि त्यानं नवरीला मोबाईल दिला आणि ते घरात बोलायचं. बरं त्याला बोलायचं काहीच म्हणजे सुमारच नाही, शेंडा नाही, मूळ नाही. आलो काय करायचं, जेवलीस का, काय केलं मग आज, कुठे गेलते मग आज, काय करायच, तब्येत बरी का, चांगलं. घरातल्या झोपा नाही आहे, त्याच्या आईची आहे काय खन 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 करतात. म्हातारीन बाहेर काढून दिलं, ते बोलत बोलत बाहेर आलं, कुत्रे मागं लागले. पुन्हा मध्ये जाऊन बोलायला लागलं, म्हातारी पुन्हा चिडली, उठत हो इथून, डोखा उठितो, फुसफुस 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 2 वाजे लोक अर्ध्या रात पारक भर चालत. उठ त्यानं पाहिलं बाहेर जाऊ तर कुत्रे चावते, मध्ये बसावं बोला होतं बा, आई बोलती. स्लॅपवर गेलं म्हणजे एका जागेवर उभं राहून बोलायचं ना. बोलता बोलता त्याच्या ध्यानातच नाही स्लॅपला कठडी नाही म्हणून. आपल्या बोलता बोलताच गेलं, वरून खाली पडलं, 3 ठिकाणी मुळलं. साखरपुडा होईल, लग्न कॅन्सल केलं, नवरी ना मुडक्यात संसार कोण करीन म्हणे. उचकलं तेच बेकार काय. अशा गप्पालाही सांगता येतात मला. माझ्या गुरुजींना विनोदाची खान म्हणते, तुम्ही घरी गेल्यावर बी हसताना एवढ्या गप्पा आहे माझ्याकडे. पण आमचे माऊली बाबा शेलुतकर म्हणले तिथले श्रोते लय चांगले आहेत,
क्वालिटी वाले आहेत म्हणे, क्वालिटी सांगा म्हणून क्वालिटी सांगू राहिले. आता आमचा नाईलाज झालाय, आम्हाला रिक्वायरमेंट येते काय काय गावात, बाबा असं कीर्तन झालं पाहिजे, असं म्हणलं साडी नेसून येतो मी, लावणे का ते असं झालं पाहिजे, डोकं बिकं काही मानसिकता अवघड लोकांची, बेकार काम आहे रसा बाबा. मग बायकोला नवऱ्यासारखं होता आलं पाहिजे, नवऱ्याचा स्वभाव बदलायच्या भानगडीत पडायचं नाही, आपण बदलून घ्यायचं आणि त्याच्यासारखं व्हायचं. यमुना गोरी होती काळी झाली कोणा करता, नवऱ्याकरता. सांगितलं माधवीला, म्हणे माधवी सगळ्यांना तोंड दाखव पण कृष्णाला नको दाखव. तिच्या डोक्यात फक्त आईनं शिकवलं होतं ना. आली गाडीत बसली, बैलगाडीत, आणि बैलगाडीत बसल्या बसल्या नवरा काय म्हणला माहितीये का, माधवी वृंदावनात गेल्यावर बाकीचं काही नाही केलं तरी चालेल, पण माझा एक मित्र आहे कृष्ण, आणि त्याला तुला बघायची खूप इच्छा आहे. बघा आता गंमत, आई काय म्हणली, त्याला तोंड दाखवायचं. नवरा म्हणला माझ्या मित्राला तुला बघायची खूप इच्छा आहे, एकदा फक्त त्याला हाय हॅलो बाय नमस्कार प्रणाम राधे राधे. आपल्याकडे जशी फॉर्मॅलिटी असते ना, हाय विदेशातले नमस्कार राम राम राधे, सांगितलं माधवी म्हणे फक्त एकदा तू भेटला ना त्याला राधे राधे म्हण, नमस्कार कर, एकदा त्याला बोल म्हणे. तेच पडला तिला, आईनं सांगितलंय वाचून राहा. नवरा म्हणतो काय करा, नवरा बैलगाडी चालवत होता, अशी तट्टा असतो ना बांधलेला, असा तो बांधलेला, ती अशी पाठीमागे बसलेली पदर घेऊन, आणि कन्हैया रस्त्यात, मनसुखा अल्ले बोले कन्हैया तेरी भाभी आ गई, मुख देख लीजिए, उडी मारून बैलगाडीत गेलं. म्हणलं वहिनी, वहिनी डोक्यात फिक्स होत, हे इकडून आलं की तिकडे तोंड करायचे, पलीकडून गेलं की इकडे तोंड करायचे, ते असं वाकून बघायला लागले, मुडकं खाली घालायचं. प्रयत्न करूनही माधवीनं देवाला तोंडच दाखवलं नाही, लालच झाला देव. त्याचं एक धोरण आहे महाराज, जे त्याला त्रास देतं ना त्याला त्रास द्यायला, जास्तीचा त्रास द्यायला खूप आवडतं. ते म्हणलं मला कृष्ण म्हणतात ना, थांब 2 दिवस. कोणत्याही गल्लीनं हिंडायला गेली गावात, प्रत्येक गल्लीत कृष्णाची चर्चा. ते बायकाला म्हणायची पागल आहे का तुम्ही, तुम्हाला काही दुसरं सुचतं का नाही का, कोणत्या गल्लीत कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि तंद्रीच लागली महाराज तिला. देवानं अशी जादू केली, दररोज गवळणी 3:30-4च्या नंतर यमुनेवर पाणी आणायला जायच्या, 2:30 वाजता जाग आली तिला. मोठा पाण्याचा घडा घेतला आणि पाणी भरायला यमुनेवर गेली, पाण्याचा हांडा भरला, पाहिला आजूबाजूला कोणीच नाही. म्हणले या बाया मला उशीर झाला काय, कोण सगळ्या गवळणी निघून गेल्या काय, जाऊ दे म्हणे, उशिरा तर उशिरा, पण आता उचलू कोण लागल. 5 वर्षाच्या त्या बालकाच्या स्वरूपामध्ये देव असा पैंजण घालून पुढे आला. तिने बघितलं कोणाचा तरी पोरगा आहे म्हणे, इकडे मला उचलू लाग म्हणे. देवानं ती घागर धरली, तिनं घागर उचलली, आणि घागर उचलता उचलता ही शहाणं ते असं घागर उचलता उचलता जेवढी वर घागर जायची तेवढी उंची वाढवायची. एवढंच होतं, तिच्या एवढं झालं. तिच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं, त्याला दृष्टादृष्ट होणे म्हणतात, आणि त्याचा फटका लय बेकार असतो. म्हणून नवरदेवाच्या नवरीच्या मध्ये आंतरपट धरल्या जातो. द्रष्टा द्रष्ट वधूवरान दिसले नाही पाहिजे एकमेकांना. आंतरपट धरणारा नवरदेव खालकर 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 नजरेत नजर झाली, बोधावर आरूढ झाली, वृत्ती हरवली, भानावून गेली. महाराज देव निघून गेला, एकटी एकटकतीतच कळणच गेलं तिला. घरी गेली, तिचं मनच लागलं, मन वेडे रमतच नाही मज कृष्ण भेटवा बाई. खूप गाण्यासारखे, वेळ संपते, रडायची बाबासाहेब, रडायची कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि मग ती वाड्यावर कृष्णाला शोधायला जायची. हे पुढच्या दरुजानं माधवी आली की हे मागच्या दरुजानं निघून जायचं. जसा एखादा भुकेला माणूस असतो त्याला जेवणाची गरज असते, तहानलेला माणूस असतो त्याला पाण्याची गरज असते, तसं ती लालच झाली. आता तिला कळना काही, असं वाटायचं कृष्ण नाही भेटला तर माझं काही खरं नाही, मरते मी. कृष्णा 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 भेटणार आहे बाबा. देव म्हणला तू मला तरसवलंय ना, सगळं जग माझं तोंड पाहण्याकरता तरसवलं, आणि मी तुझं तोंड पाहण्याकरता तरसायलो ना, आता तर मी तोंडच दाखवणार नाही. महाराज देवानं नाही तोंड दाखवलं तिला.
एखाद्या रोग्यासारखी अवस्था झाली त्याची, आता कृष्ण नाही भेटला ना मरणार, तर ती म्हणली बिना भेटीची मरणारच नाही. शेवटी एक प्रसंग तिच्या जीवनात आला, देवानं गोवर्धन उचलला होता. ती म्हणली आता तर आडून बसला ना म्हणे असा एका जागेवर, आता कुठं फिरवशील तोंड, आता तर बघतेच तुला. गर्दीतून वाट काढत 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 माधवी पुढे आली. रसाळ बाबा देवाचं तोंड असं तिकडं होतं, देवानं पाहिलं माधवी आली, फिरलं ना माग. माधवी पलीकडून गेली गर्दीतून, पुन्हा फिरलं इकडं, हात जोडले म्हणले पाय कृष्ण, शेवटचं विचारते म्हणते, ठीक आहे ना, तुला तोंड नाहीच दाखवायचं ना मला, नको दाखव, पण किती दिवस, किती वेळ, किती वर्ष मला तरसवणार आहे ते तरी सांग ना. अरे आशा तरी मुडल ना माझी, तुम्हाला सांग कधी भेटणार आहेस, पुन्हा तुझ्या वाट्याला नाही यायचे, तेव्हाच भेटेल. देव म्हणाले एक युग तुला माझ्या भेटीची प्रतीक्षा करावी लागेल. माधवी म्हणली मान्य आहे मला. गवळणीच्या रूपात जगली आहे, काय नको आहे, गवळणीच्या रूपात जगली, शेवटी आपला देह सोडला. जैसे किसी खेत में बीज बोना हो तो खेत तैयार करना बहुत जरूरी होता है. अच्छा खेत जो तैयार होता है उपज के लिए, उसमें अच्छे बीज बोए जाते हैं और फिर वो पौधा वहां से बाहर निखरता हुआ बाहर निकलता है. तसं चांगलं क्षेत्र कुठेतरी शोधावं याच्याकरता माधवीनं देह ठेवला. मेडता प्रांतामध्ये रावदुधा नावाचा राजा, त्या रावदुधा नावाच्या राजाची नात म्हणून ही माधवी नावाची गोपी मीराबाईच्या रूपाने राजस्थानमध्ये प्रगट झाली. पूर्वजन्मातली स्मृती कायम होती. मला कृष्णाला भेटायचंच असा अट्टहास होता. ज्या दिवशी ती प्रगट झाली ना राजस्थानला, तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. मीराबाई प्रगट नाही झाली, मीराबाई म्हणजे भक्ती प्रगट झाली भगवंताला प्राप्त करण्यास. पुढचं चरित्र खूप सुंदर आहे, सांगायला वेळ नाही. आपलं युट्यूबला एक चॅनल आहे समर्पण सेवा नावाने, आणि त्या चॅनलवरती ही मीराबाईची कथा आहे. आमची भोकरला नांदेडला कथा झाली. कथा अशी होती की दररोज नवीन विषय होता. त्याच्यामध्ये मीराबाई चरित्र आणि नरसिंह मेहता चरित्र अशा दोन कथा एकाच दिवशी आहे. नाही समर्पण सेवा लक्षात राहिलं, संतोष महाराज आढावणे लाईव्ह असं जरी म्हटलं तरी त्या कथा तुम्हाला दिसतील. नांदेडची कथा बघायची, मीराबाई चरित्र पाहायचं. नांदेडच्याच कथेमध्ये खाटूश्याम चरित्र पण आहे, रामसापीर रामदेव बाबा चरित्र राजस्थानची लोकदेवता ते चरित्र पण आहे, हनुमानजीचं चरित्र आहे, कृष्ण चरित्र आहे, रामचरित्र आहे, शिवचरित्र आहे. सगळ्या कथा तुम्हाला तिकडे ऐकायला भेटतात. खूप सुंदर ते मीराबाईचं चरित्र. मीराबाई ज्या दिवशी प्रगट झाल्या तो आजचा दिवस म्हणजे जयंती. वाल्मिकीजी ज्यांनी रामायण लिहिलं, इक्ष्वाकु वंश प्रभवो रामे नाम जने श्रुता, बालकांडातला हा श्लोक आहे. इक्ष्वाकु वंशातील प्रभावशाली रामनामाने जनाला श्रुत असलेल्या रामरायाचं चरित्र हे सूत्रवत करण्याचं काम ज्या वाल्मिकीने केलं त्यांची आज जयंती. ह्या वाल्मिकीबद्दल लोक सांगताना असं म्हणतात की वाल्मिकी लोकांना अडवायचे, मारायचे, आणि मग ते नारदाला अडवलं त्यांनी मारण्याकरता. मी जरा वेगळ्या पद्धतीने हे मांडत असतो. भाजीपाला विकणारा माणूस दररोज जर भाजीपाला विकत असला तर त्याला एवढा अंदाज येतो त्याचा, त्याने जर 1 किलो बटाटे त्याला मागितले, त्याने जर उचलून असे टाकले बिना मोजता, 1 किलो भरतात, कमी भरत नाही का. एकच क्रिया तो दररोज सातत्यानं करतो. म्हणून त्याने जर वाल्या कोल्याने एवढी माणसं मारली असती तर ती माणसं मारत असताना कोणत्या माणसाजवळ काय सापडतं याचा प्राथमिक अंदाज तर त्याला येत असेल. नारदाचा अंदाज लावणं काही कठीण नव्हतं, कारण खाली नारदजी पंचा घालून होते, अंगावर काहीच नव्हतं, रुद्राक्षाच्या माळा वीणा करताल हातामध्ये होती. लुटण्यासारखं काय होतं, नारदजीला अडवण्याचा प्रश्न येत नव्हता. तरी जाणीवपूर्वक नारदजींना अडवण्यात आलं. का? जेव्हा नारदजीला अडवलं, शस्त्र उगारलं, म्हणजे मारून टाकेल तुम्हाला मी, काय तुमच्या जवळ द्या. नारदजी म्हणले माझ्याकडे काहीच नाही. म्हणून महाराज तुमच्याकडे जे आहे ते कोणाकडेच नाही. म्हणजे का? आजपर्यंत तुम्ही ज्यांच्यावर शस्त्र उगारलं म्हणे ते जागेवर मेले, काही परेशान झाले, पण तुमच्या चेहऱ्यावर निर्भयता आहे. ती निर्भयता कशाने आली ती मला लुटायचंय, द्या. तुम्ही रामाचं नाव दिलं, या जगाला राम दिले, ते आद्य कवी वाल्मिकी आहेत आणि त्यांची आज जयंती. अशा या जयंतीच्या पर्व काळात मीराबाई जयंती, वाल्मिकीजीची जयंती आणि महंत तपोनिधी सागरानंद सरस्वती महाराजांची पुण्यतिथी म्हणजे बाबांचा पुण्यकाळ, पुण्यस्मरणाचा दिन काल झाला. अशा पर्व काळावरती आपण हा अखंड हरिनाम सप्ताह अग्रेषित करतोय. आपल्या सर्वांच्या मध्यभागी आजची कीर्तनाची सेवा करता आली, मला खूप आनंद वाटला.
संसारे बाबांची माझी पहिली भेट बहुधा झाली असावी, पण विस्ताराने चर्चा झालेली नसावी. पावसे बाबांनी अनेक कीर्तनं दिली, या परिसरात अनेक कीर्तनं केली. आता कीर्तनं कमी केली बाबा, आता कथा जास्त चालू आहे. आणि हिंदीतल्या चालू असल्यामुळं आता थोडं MP, गुजरात वगैरे तिकडे जास्त कथा चालू आहे, त्यामुळे जरा कीर्तनाकडे लक्ष कमी आहे. पण खूप तुमच्या माध्यमातून फिरलो, खूप आनंद वाटला. आपण सर्वजण आलात, संस्थेचे विद्यार्थी आहेत, गुणीजन महाराज मंडळी आहे, उत्कृष्ट असा साऊंड आहे. श्रद्धामती माता भगिनी आहेत, आमच्या मुक्ताई बालवारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक आमच्या आदरणीय मापारीताई, शारदाताई, त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय सोज्वळ आणि निर्मळ अंतःकरणाचं ते व्यक्तिमत्व आहे. आज त्या कीर्तनात आहेत, तुम्हाला धन्यवाद. रसाळ बाबांची वाणीच रसाळ आहे, त्यांचं नावही रसाळ, वाणीही रसाळ. असे बाबा खरं तर लेकराच्या कीर्तनात, मी लेकरूच आहे बाबा, तुमच्यापेक्षा वयानं खूप कमी, मी अगदी सगळ्यांपेक्षा. आणि माझी डेट ऑफ बर्थ 92, 92चा जन्म माझा, 33 रनिंग मरा. ते लोकांच्या शेतात चरू चरू झालंय असं, कायम खायला बाहेर. आज इकडे आलो नाही, माझं एक अनुष्ठान चालू आहे, सूर्यास्तानंतर मी अन्न ग्रहण करत नाही, म्हणून इकडे जेवायला आलो नाही, बाकी दुसरं काही नाही. साधू संतांची पुण्याई आहे. ज्यांच्या आदेशानं मला ही सेवा करता आली ते आदरणीय श्रद्धेय सर्वानंद सरस्वती महाराज. आपल्याला माहिती असेल, सनातन सत्य धर्माला अबाधित करण्यासाठी जी चळवळ भारतामध्ये राबवली जाते, त्या चळवळीचे ते प्रमुख आहेत. आपल्याला कल्पना असावी, उत्तर प्रदेशला जो प्रयागराजला महाकुंभ झाला, त्या कुंभामध्ये योगी आदित्यनाथजीच्या सोबत जे कायम चालायचे ते आदरणीय सर्वानंद सरस्वती महाराज. खूप मोठं कार्य हे आदरणीय सर्वानंद सरस्वती महाराजांचं आहे. पीठासीन ब्रह्मलीन संत बालयोगी काशीगिरीजी महाराज यांची जी गादी आहे उत्तराधिकारी, महादेव महाराज आणि सर्वानंद बाबा हे तिथलं कार्य पाहतात. बाबांच्या जन्मभूमीला त्यांचा आश्रम आहे. आणि गणेशानंद बाबांना कोण ओळखत नाही. हंबरुण वासर आले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. मी गणेशानंद बाबांना पाहिलं की माझी माय भेटल्यासारखं वाटतं मला. त्या महात्म्याच्या चेहऱ्यावर एक दिव्य छटा आहे, एक आभा आहे, एक तेज आहे, एक वात्सल्याचा भाव आहे. जे दर्शनी समाधान चित्त आथी, हे जे सूत्र सांगितलं ना, की दर्शनाने ज्यांच्या समाधान, प्रशस्ती पुण्य पुरुष आपण ज्यांना म्हणतो, तर पुढे ती मोठ्या बाबांच्या सानिध्यामध्ये गणेशानंद बाबा आनंद आखाड्यांचं काम करतात, ते सचिव आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरच एक अशी आभा आहे. तसं सूर्याचं किरण एखाद्या पुष्पाला कुमुदित प्रसरण पावत त्याला उभं करतं, त्याला फुलवतं, तसं बाबांचं दर्शन हे भक्ताच्या अंतःकरणाला प्रसन्न करत असतं. एखाद्याच्या उपस्थितीमध्ये त्यांची स्तुती करणं वेगळं आहे, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये, आज बाबा इथे जरी उपस्थित नसले तरी आमच्यासाठी ते म्हणजे खूप उच्च कोटीचे महात्मे आहेत. आणि त्यांच्या सगळ्या या अधिष्ठानावरती मला सेवा करायचा योग आला, त्याबद्दल बाबांच्याही चरणी नतमस्तक होतो. मोठ्या बाबांच्या, गणेश बाबांच्या, सर्वानंद बाबांच्या, या सगळ्या महापुरुषांना धन्यवाद देतो. एकच विनंती करतो, काय राजकारण, गोंधळ, गदारोळ करायचा तो करत बसा. जिथे धर्माचा विषय येईल तिथे सगळ्यांनी एकत्र राहायला शिका. त्याचं कारण असं आहे, ज्या जातीत आपण जन्माला आलो त्या जातीचा स्वाभिमान सांडू नये, ही पहिली गोष्ट आहे. कारण देवाने आपली जर तिकडे निवड केली असेल तर काहीतरी विशेष म्हणूनच केली असेल, त्याचा स्वाभिमान सांडू नये. पण जेव्हा धर्माचा विषय येईल तेव्हा जात सांगू नये. क्योंकि कंधों से बड़ी कोई छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. जब दिया ही नहीं होगा तो बाती का क्या करोगे, और धर्म ही नहीं रहेगा तो जाति का क्या करोगे. दिवस नसेल तर बात लावणार कुठे, धर्म नसेल तर जात सांगणार कुठे. तेली, माली, तांबोळी, मराठा, कुणबी, पाटील, सगळ्या वंजारी असेल, सर्व समाज असेल, हे सगळे समाज मिळून जी एक उत्कृष्ट अशी सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी रचना तयार होते, जीवन पद्धती तयार होते. त्या जीवन पद्धतीला हिंदू आणि सनातन धर्म म्हणतात. सध्या या धर्माला संपवण्याचे षडयंत्र प्रचंड प्रमाणात चालू आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक लोक आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून ते धर्मावर गदा आणण्याचा प्रयत्न करतात. तुमचं ब्रेन वॉश करतात, तुम्हाला तुमच्या धर्माच्या विरोधात उभे करतात. काय नाही साहेब, मी जरा माफी मागून बोलतो, ते पॉडकास्ट होतात ना काही काही. आता एक पॉडकास्ट झाला, ते आदरणीय ते रामभद्राचार्य महाराज, त्यांना बोलायला लावलं. रामभद्राचार्य महाराजांनी टीका केली की प्रेमानंदजी संस्कृत नाही जानते. ते बोलले, त्यांना बोलायला लावलं, ते बोलत नव्हते, बोलायला लावलं. आणि मग ते सगळं सोडून दिलं, त्यांच्या दोघांचंच लावून दिलं.
इन्होंने प्रेमानंद जी के बारे में ऐसा बोला. आम्हाला लोकांना भांडायचं नाहीये, जगातली भांडणं संपवायची आहे आणि वैश्विक धर्म उभा करायचा आहे. त्याच्यासाठी आपण पुढे आलो पाहिजे. आपण भांडायसाठी नाही, भांडणं सोडायसाठी आलो. म्हणून हिंदू म्हणून एकमेकांना धीर द्यायला शिका, बळ द्यायला शिका, ताकद द्यायला शिका. मला कोणी वाईट आहे असं म्हणायचं नाही. त्या असतील त्यांचे, नसतील काय त्या बरोबर आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. एक वाक्य माझं नीट ऐका. हे जर असंच सगळं चालू राहिलं ना माझ्या माऊल्यांनो, दादांनो, येणारा काळ आपल्यासाठी एवढा कठीण असेल की आपण त्याची कुशलशी कल्पना सुद्धा करू शकतो. बाकीच्या लोकांच्या धर्मामध्ये त्यांच्या धर्माची तत्व आणि त्यांची मूल्य त्यांना शिकवली जातात, मूल्य शिक्षण दिलं जातं सकाळी सकाळी. आमचं काय, त्या धर्मातल्या लोकांच्या पैकी कुठलाच मुलगा, कुठलाच माणूस त्यांच्या धर्माच्या विरोधात बोलत नाही. आपले किती दाखवू तुम्हाला? ठीक आहे, मी असं म्हणत नाही सगळेच चांगले असतील, सगळेच वाईट असतील असं नाही. सगळ्या फळामध्ये एखादं फळ किडकं सडकं असतं, म्हणून सगळ्या फळाचा त्याग करायचा नसतो. जे किडलंय सडलंय त्याला बाजूला काढायचं असतं, जे चांगलं असलंय त्याला प्रस्तुत करायचं असतं, त्याला जगायचं असतं, त्याला वागवायचं असतं, जगवायचं असतं. हे कधी शिकणार आहे आपण हिंदू लोक? म्हणून एक सगळ्यात महत्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. मूल्य शिक्षणाची सुरुवात तुमच्यापासून होते. मी जर या विषयावर बोललो तर मीडियाच्या माध्यमातून कदाचित त्याचा चुकीचा अर्थ लावला जाईल. बायकांनी डोक्यावर पदर घ्यावा, बायकांनी डोक्यावर पदर घ्यावा, एक भूमिका आपली. बायकांच्या डोक्यावर पदर असावा, पण काय फरक पडतो, त्यापेक्षा आपल्याच नजरेत आदर असावा. ठीक आहे, पदराचं जजमेंट संपून घेऊ, पण बिभत्सक अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून आपणच जर जात असू, बाकीच्या लोकांकडून आपण शिकलं पाहिजे. ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांचा पेहराव कसा असतो, आपण बाहेर पडतो तेव्हा आपला पेहराव कसा असतो. नवरात्रीमध्ये षडयंत्र झाले महाराज, दांडियामध्ये किती राजकारण झालं. मी म्हणतो हिंदूंना, हिंदूंसाठी हिंदूंचे सण आहेत, त्याच्यात बाकीच्या लोकांचं काय काम आहे? तिथं म्हणे हमें क्यों नहीं आने देते, इथं तुमचं काय काम आहे? जर हिंदूंचा सण असेल, हिंदूंचा दांडिया असेल तर हिंदू साजरा करतील, तुमचा येण्याचा विषय. आणि बायकांनी कार्यक्रम बायकांचा असेल तर मी तर या मताचा माणूस आहे, भगवंतानी महाराष्ट्र लीला केली तर सगळ्या गोपिकांच्या मध्ये एकच कृष्ण होता, बाकी सगळ्या गोपिका होत्या. मी म्हणतो बायकांचे सण, महिलांचे सण, माऊल्यांचे सण त्यांना जगू द्या ना, माणसं कशाला हस्तक्षेप करतात? मी तर या मताचा माणूस आहे, दांडियामध्ये माऊल्याच पाहिजे, पुरुषाचं काही काम नाही तिथं. पण नाही, स्वतंत्र कार्यक्रम आहे. यांच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात तुम्ही जर बाईला म्हणले, बाई कुठे चालल्या, आणि आम्ही हळदी कुंकाला, मला येऊ द्या ना, बाई म्हणून फुट झालो तुमच्या बायाचा कार्यक्रम आहे, तुमचं काय काम? तुम्ही गुलाल बुक्का करा ना. बायकांचं असतं हळदी कुंकू आणि माणसानं गुलाल बुक्का करा ना, झालं नाही करा ना, काय फरक पडतो? आणि त्यांचं हळदी कुंकू म्हणजे ते काय असं आलेलं नाही कुठून, असं गाथ्यातून पुराणातून. हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे काय? ज्या बाईच्या घरी हळदी कुंकू आहे तिच्या घरात घेतलेल्या प्रत्येक नवीन वस्तूचं प्रदर्शन, त्याला हळदी कुंकू म्हणजे. आता घेतला सोफा, आता घेतली टीव्ही, आता केलं गंठन, म्हणजे हळदी कुंकू. दोन शब्द साहेब, रूढी आणि परंपरा. रूढी विनाकारण रूढ झालेली असते, परंपरा पूर्वजांनी घालून दिलेली असते. रूढी सोडा आणि परंपरा जपा तर उत्कर्ष होईल. 9 रंगाच्या 9 साड्या घालाव, कोणत्या पोथीत आहे? रूढी. नवरात्राच्या पहिल्या दिवशी माय बायको पांढरी फटक साडी घालून, और त्या म्हणलं मी आहे ना, सकाळी पांढरी फटक. ती म्हण तसं नाही, आजचा कलर आहे. म्हणजे तो या कलर मध्ये माटी व्हायला आलता ना. काय नाही करायचं. ठीक आहे, चला, व्यावसायिक दुकानदारांचे दुकानं चालत असतील, चांगली गोष्ट आहे, कोणी पोट भरते त्याच्यावर. पण मग असं काय, आज तुम्ही ते 9 रंगाच्या साड्या आणल्या, उद्या म्हणता प्रत्येक दिवशी नवीन सोन्याचा दागिना घालावा, अशी पद्धत आहे? आजची गाव का आम्ही काही पण नका आणायचं. तुमच्यात खूप मोठी ताकद आहे, तुमच्यात खूप मोठी पॉवर आहे, त्याचा योग्य वापर करा. राष्ट्र उन्नतीचं पहिलं सूत्र तुमच्या चरणापासून सुरू होतं, तुमच्या अस्तित्वापासून सुरू होतं. तुम्ही कुटुंबाला जन्म देत नाही, जगाला जन्म देतात. तुमची ताकद खूप मोठी आहे. माय ओळखा जरा, लेकरांना संस्कार लावा. कारण मुलगा संस्कारात जर हुकला, नाव बापाचं जातं, आणि मुलगी हुकली तर मायचं जातं. दारू पिऊन पोरगं पडलं, लोक म्हणत नाही कोण पडलं, कोणाचं आहे रे, त्याच्या बापाचं नाव सांगणं पडतं.
लग्न झाल्यावर पोरगी सासूला भांडायला लागली, शब्द खाली पडू देत नाही. शेजारीन म्हणती थोडस अक्का काय माहिती सून शब्दात शब्द बोलती बा, अशी चरबट वांगून चरचर करती. असं म्हणल्यावरती म्हातारी म्हणती बोलणार नाही तर सगळा खानुटाच तसा आहे ना माईपासून. कोणाचं नाव खराब झालं? मायचं. मुलगी चुकली कोणाचं? मायचं. आणि मुलगा चुकला कोणाचं? बापाचं. म्हणून बापानं मुलाला चुकू द्यायचं आणि आईनं मुलीला चुकू द्यायचं. मुलगा चुकला त्याला पनिशमेंट एकदाच द्यायची. दररोज मारल्यावर पोरग कोटग होत. मी पोरायला मारा असं म्हणत नाही. शिक्षा थोडीशी धाक. आणि जर बापाने पोरायला मारायला घेतलं शिक्षा म्हणून नॉर्मल असं चपकवायला, बायांनी मध्ये जायचं नाही. तुम्हाला लय सवय असते. पोरगा हुकला आणि बाबांनी 2-4 चापटा मारायला घेतले की बाई मध्ये येते, बस ना डोराच्या आवल्यात मारून टाकतात त्याला. आपल्याला कलय का लोकावानी एवढ्या गडबडीत त्याला सोडून घेते, बापाच्या तावडीतून बाजूला नेते. आमादी गोमादी नको रडू, तो मेला तसा ते पाहिल्यापासून. त्यांनी मला पण असा त्रास दिलाय. तुम्ही तुमच्या मुला देखत नवऱ्याला आरेरावी करायचे नाही आणि तुम्ही मुली देखत बायकोला शिव्या द्यायच्या नाही. 2 गोष्टी पाळल्या तरी आपली पायाभरणी पक्की होईल. पायाभरणी पक्की झाली, फाउंडेशन मजबूत होईल. सांगायसारखं भरपूर आहे भाऊ, वेळ कमी आहे. वाणीला विराम. झालेली सेवा गुरुवर्य दत्तात्रय बाबा, गुरुवर्य भगीरथ बापा आणि गुरुवर्य श्रद्धेय गिरी गुरुजी या 3ही महापुरुषांच्या चरणी समर्पित करतो. असे माझे पहिले गुरु विदर्भातले आहेत. माझे जे दुसरे गुरु आहेत त्यांचं कार्यक्षेत्र अंबड होतं. अंबडमध्ये आमच्या गुरुजींनी खूप हातेडी वगैरे या भागामध्ये शिक्षक म्हणून ते कार्यरत होते आणि इकडे खूप शिक्षणाचा प्रचार प्रसार त्यांनी केला. सद्गुरू गंगा भारती ईश्वर भारती महाराजांची समृद्ध परंपरा आम्हाला आहे. आणि माझे तिसरे गुरुवर्य श्रद्धे भगीरथ बापू महाराज जे बीड जिल्ह्यातले, म्हणजे बीड अंबड आणि विदर्भ असा संयुक्त संगम आणि त्या संगमातून घडलेला छोटासा मी पामर आहे. मला तुमची सेवा करण्याचा योग मिळाला. तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. जाणकार किंवा अजाणते बरेच मंडळी या ठिकाणी ज्यांची नावं मला घेता आली नाही, अजाणतेपणाने त्यांची नावं राहिली असतात दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वांनी रेकॉर्ड केलं. मी मागच्या 4 वर्षात पहिल्यांदा कीर्तन रेकॉर्ड करू दिलं. आपल्याला सूचना अशी, फक्त कट करून टाकायचं नाही, खोटं बोलायचं, कट करून टाकायचं. पूर्ण ऍट इज इज जसेच तसं आहे तसं अपलोड करा. थंबनेल चांगले द्या, नाही तर महाराजांनी काय कीर्तन केलं खतरनाक असं काही टाकू नका. बेकार असतं. अहो एकेनं थंबनेल टाकलं होतं, भजे खाल्ले झाला मोकळा, ऐका आडवणे महाराजांचं कीर्तन. अरे काय बेकार काम आहे. असं काही टाकू नका मायबाप, थोडी विनंती करतो. तसं मी आजच्या कीर्तनात काही बोललेलं नाही. जर कॅमेरे लागले नसते तर अजून मी थोडं मोकळं बोललो असतो. मी 50% कीर्तन केलं आज कॅमेऱ्याच्या प्रेशरनं. अवघड असतं ते. उचकल्यावर मिळवायला कोण नसते, आपलीच म्हणते त्याला सुमारत नाही, त्याला एकदा पाहिजेच होता असं. त्याला एक झटका पाहिजेच होता म्हणजे असं. बेकार काम आहे, अवघड आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा वंदन, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. माझ्या गाडीत 70-200 लेन्स आहे 2.5 लाखाची आणि कॅनॉन आरचा कॅमेरा आहे, मी लावत नाही. मी इंस्टाग्रामला माझे 70,000 फॉलोअर आहे. एकदम मला म्हणला महाराज थोडं जर आमचा जो सजेस्ट करणार आहे ना, थोडं जरा वाकडं तिकडं व्यंग केलं की जरा वाढतेच म्हणले फॉलोअर. म्हणलं नको, नाचून नाही वाढवायचे. आपल्याला जे द्यायचे ते लोकांनी स्वीकारावं. ते जे स्वीकारतील ते आपल्या कामाचे, कचरा जमा करायचे. 2.5-3 लाख फॉलोअर करायला मला 0 मिनिटं लागतील. पण नको, आता ज्या मार्गाने चाललोय आणि थोडं अलिप्त झालोय. नर्मदामाईची कृपा झाली, एकदा कथा केली नर्मदेच्या तटावर अकिंचन. अकिंचन म्हणजे वर्षाच्या काठी एक कथा आपण अशी करतो ज्याच्यात कोणीच नसतं. असे हजारोनं लोक असतात, तुम्ही युट्यूबला गेल्यावर तुमच्या लक्षात येईल. हजारोनं लोक असतात कथेमध्ये, पण एक कथा अशी करतो एकही माणूस नाही पुढं. संगीतकार आणि नर्मदाजी, गंगाजी, यमुनाजी कुठंतरी तीर्थाच्या काठावर बसायचं आणि त्यांना सांगायची कथा. नर्मदाजीला कथा केली तर नर्मदाजी लांब होत्या. आमची कथा चालू झाली. तुम्ही युट्यूबला जर गेलात, नर्मदा कथा आहे ओंकारेश्वराची, तिथे तुम्ही लाईव्ह मध्ये बघा. नर्मदाजी लांब होत्या, पाणी वाढलं, पूर्ण प्रदक्षिणा मारली व्यासपीठाला, निघून गेलं पाणी. प्रत्यक्ष भेटायला आली नर्मदामाई. तेव्हापासून आता असं वाटतं जे चाललंय ते चांगलं चाललंय. साधना करायची, अभ्यास करायचा, अध्ययन करायचं.
जेवढं वाटतं तेवढं जगायचं, नाही वाटलं सोडून द्यायचं. बाबांनी धन्यवाद. वाणीला विराम. सूचना आल्याशिवाय उठू नका. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. सर्व टाळी वाजा टाळी. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली. जानेवारी महिन्यामध्ये आमच्या समर्पण आश्रमावरती आपण शिव मंदिर आणि राधाकृष्ण मंदिराचा शिलान्यास